हॅलो एव्हरीवन, द माईक जंक्शन पॉडकास्टच्या नवरंग नारी सिरीजच्या 6th एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आता कसं असतं की आपलं काही दात दुखले किंवा दातांचा काही त्रास झाला, फक्त तेव्हाच आपण आपला जो डेंटिस्ट असतो किंवा आपले दाताचे जे डॉक्टर असतात त्यांना व्हिजिट करतो, राईट? पण आपल्याकडे आज जे गेस्ट आहेत त्यांचा व्ह्यू थोडा वेगळा आहे. ओके, शी हरसेल्फ इज अ व्हेरी रिनाउंड अँड अ बडिंग डेंटिस्ट. So, guys, please welcome Dr. Apurva Hawan. Hi, Apurva. Hi. Hello. So, Apurva will obviously talk about lot related to your field. तुझ्या field बद्दल, तुझ्या जे काही काम आहे सध्या डेंटिस्ट्री मध्ये जे काही चाललंय त्याबद्दल आपण बऱ्याचशा गोष्टींबद्दल चर्चा करू. बट बिफोर वी स्टार्ट देअर, बिफोर वी गो देअर, प्लीज तुझ्याबद्दल थोडंसं सांग, तुझं ब्रीफ इंट्रोडक्शन दे. ओके, सो मी BDS आणि MDS केलेलं आहे. MDS इन ओरल अँड मॅक्झिलोफेशियल सर्जरी म्हणून एक फील्ड असते, त्याच्यामध्ये मी मास्टर्स केलंय. ओके. आणि जर असं म्हणजे इफ यू आस्क मी माय जर्नी फ्रॉम डेंटिस्ट्री, तर म्हणजे असं बोलू शकतो की मी नाही चूज केलं डेंटिस्ट्रीला. डेंटिस्ट्री ऍक्सिडेंटली हॅज चोजन मी. कसं? वाय? हाव? म्हणजे लहानपणापासून एक असा माझा मोटो होता की ठीक आहे, आपल्याला मेडिकल फील्डमध्ये जायचंय आणि मला डॉक्टर बनायचंय बस. बाकी त्याच्या आजूबाजूचं किती अभ्यास करायला लागतो वगैरे ह्याची मला बिलकुल आयडिया नव्हती. बस एक होतं की डॉक्टर बनायचंय. सो 12वी पर्यंत आय वॉज एक ॲव्हरेज स्टुडंट जशी असतात तशीच मी पण होती. आणि मी एंट्रन्स दिली, मेडिकल एंट्रन्स दिलेली, आणि त्याच्यामध्ये खूप जास्त मार्क्स लागतात MBBS साठी. तो मला ते मिळाले नाही तेव्हा. सो आय गॉट अ सेकंड ऑप्शन BDS चा. ओके. तर मग मी बोलली ठीक आहे, चालेल, आपण BDS मध्ये जाऊ, एंटर करू, बघूया काय कशी आहे फील्ड आहे. सो आय जस्ट वेंट ऑन माय ओन, ब्लाइंडली मी केली. आणि नंतर मग फर्स्ट इयर, सेकंड इयर 4 वर्षांचं BDS असतं. सो 4th इयर मध्ये जेव्हा मी आली तेव्हा मला समजलं की इवन दो मी BDS केले तरी जर मला सर्जन बनायचं आहे तरी देर इज वन मोर ऑप्शन. सो ते ऑप्शन मॅक्झिलोफेशियल सर्जरी असं होतं. ओके. अँड देन मग मी मास्टर्स केलं, 3 वर्षाचं मास्टर्स केलं मॅक्झिलोफेशियल मध्ये. नाव आय एम हॅपीली डुईंग माय सर्जरीज. करिअर कसं स्टार्ट झालं? फर्स्ट अपॉर्च्युनिटी कुठे होती? करिअर म्हणजे मास्टर्स नंतरचं? येस. ओके. मास्टर्स नंतरचं करिअर म्हणजे मी स्वतःला म्हणजे मी बोलली की आय एम गोइंग टू एक्सप्लोअर सगळं मार्केट. कारण मला बिलकुल माहिती नव्हतं की अप्रोच कसं करतात, हॉस्पिटल्समध्ये जाऊन काय बोलतात वगैरे. सर्जरी करायची तर आहे, पण लोकांना कसं समजणार, OPDs कशी जनरेट होणार. सो डे 1 पासून जसं मी माझं करिअर स्टार्ट केलं, आय स्टार्टेड व्हिजिटिंग रँडमली सगळ्या डॉक्टर्सना. सगळे डॉक्टर्स, वेदर BHMS आहेत किंवा MBBS आहेत, BDS आहेत, मी सगळ्यांना जाऊन माझं व्हिजिटिंग कार्ड मी त्यांना द्यायची आणि मी स्वतःलाच मार्केट करायची. सो म्हणजे मला माहित नव्हतं की ह्याचा आउटकम काय असणार आहे, बट आय जस्ट डिड इट. सो असंच मी वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जाऊन सुद्धा माझे कार्ड दिले, व्हिजिटिंग कार्ड, त्यांना एक्सप्लेन केलं की मी काय केले, नेमकं मला काय काय लागणार आहे सर्जरीसाठी. अँड हळूहळू मग ते लोकांना कळायला लागलं की ओके, ही सर्जन आहे. सो असे केस जर आले तर आपण तिला बोलवू शकतो. आणि मला वाटतं 1 मंथचा ड्रॉप होता मला, म्हणजे मी जसं आली मास्टर्स करून तसं मला 1 मंथचा ड्रॉप नंतर मग लगेच आय स्टार्टेड गेटिंग माय पेशंट्स आणि माझी OPD चालू झाली आणि माझे सर्जरीज जे काय आहेत. ओके. तू नायरमध्ये इंटर्नशिप पण केलीस ना? हो. इट इज कन्सिडर्ड वन ऑफ द बेस्ट हॉस्पिटल्स इन द कंट्री, राईट? जसं म्हणजे तू ऐकलंयस, इट इज एक्झॅक्टली द सेम. म्हणजे नायरमध्ये जायचं सुद्धा माझं फक्त स्वप्न होतं की मला असं होतं की मी एकदा तरी कदाचित मास्टर्ससाठी किंवा हाऊसमॅनशिपसाठी मला एकदा जायचंय. पण ते कसं जायचं हे मला माझ्या 3rd इयरमध्ये समजलं BDSच्या. सो बेसिकली असं असतं की जर नायरमध्ये तुला इंटर्नशिप करायची असेल तर यू हॅव टू स्कोर हाय इन युअर फायनल इयर. ते तुला करायचंच आहे, आणि इन केस तू नाही केलं देन ते एक मोठा जॅक लागतो वगैरे, ती सगळी वेगळी गोष्ट आहे. बट ते माझ्याकडे ऑप्शन नव्हतंच, सेकंड ऑप्शन. सो फर्स्ट ऑप्शन मी बोलले ठीक आहे, लेट्स गिव्ह इट अ ट्राय. तर मी फायनल इयरमध्ये खूप जास्त अभ्यास केला विथ अ मोटिव्ह की आपण इंटर्नशिपसाठी नायरमध्ये आपल्याला मेरिटमध्ये यायचं आहे. अँड मी फायनल इयरमध्ये खूप चांगले पर्सेंट काढले. आय वॉज इन टॉप 3 इन माय पेरेंट कॉलेज.
आणि मग मी अप्लाय केलं नायर हॉस्पिटल आणि गव्हर्नमेंट GDC ज्याला बोलतात, गव्हर्नमेंट डेंटल हॉस्पिटल. मी दोघांना अप्लाय केलं आणि मला लकीली दोघांमध्ये मिळालं. ओके. अँड देन मला एकदा माझी मेरिट लागल्यानंतर मी माझी इंटर्नशिप सुरू केली नायरमध्ये. तिकडे पण असं प्रॉपर असं काय इंटरव्ह्यू वगैरे होतो का? म्हणजे इंटरव्ह्यूज नसतात तिथे, तुमचे मार्क्स असतात. सो ते त्याच्यामधनं एक 9 ते 10 लोकांना सिलेक्ट करतात, एक्सटर्न्स बोलतात. पण क्रायटेरिया काय असतो म्हणजे नायर मध्ये सिलेक्ट होण्यासाठी? यू शुड बी व्हेरी इंटेलिजंट, ऍटलीस्ट आय डोंट थिंक, बिकॉज नायर मध्ये जे सिलेक्ट होतात किंवा इंटर्नशिप करायला असतात, मी बघितलं त्याला सगळे डॉक्टर एकदम वेल लुकिंग असतात. I have been there once or twice actually. तेव्हाचा माझा एक्सपिरियन्स आहे. आणि मला ऍक्च्युली माझी मोठी बहीण माझ्यासोबत होती तेव्हा, ती मला म्हणाली होती, कारण की तिचं नायरला खूप काम असायचं डॉक्टरांसोबत वगैरे, त्यामुळे तिचं येणं जाणं खूप असायचं. ती मला इकडचे डेंटिस्ट आले खूप सुंदर दिसतात. डेंटिस्ट ऍक्च्युली मुली इन डेंटिस्ट्री खूप सुंदर दिसतात. इट्स अ थिंग. इट्स अ व्हेरी लाईक बघा ना, स्वीट कोइन्सिडन्स. पण तसं होतं ऍक्च्युली, तसं आहे. या तसं आहे ऍक्च्युली. कसं आहे माहितीये की मे बी डेंटिस्ट्री इज चोजन बाय फिमेल जास्त, म्हणजे आता तर रेशिओ इज व्हेरी मच इक्वल, पण अगोदर फिमेल्स जास्त डेंटिस्ट्रीमध्ये जायचं बिकॉज जास्त इमर्जन्सीज नसतात, टाइम टू टाइम यू कॅन गो अँड लुक आफ्टर द क्लिनिक. सो म्हणून मुलींचा रेशो जरा जास्त असेल, म्हणून सुंदर सुंदर मुली दिसत असतील तुला. तू ज्याच्यामध्ये जो स्पेशलायझेशन गेलेस ते पण खूप डिफिकल्ट गोष्ट आहे, मॅक्झिलोफेशियल. एक्झॅक्टली काय असतं ते, त्याबद्दल थोडस? सो मॅक्झिलोफेशियल सर्जरी ही वन ऑफ द स्पेशलाइज्ड ब्रांच आहे BDS नंतरची. सो ह्याच्यामध्ये समथिंग म्हणजे एनिथिंग रिलेटेड टू युअर फेस किंवा दात, त्याच्यामध्ये जर सर्जरीज करावी लागतील तर वी लुक आफ्टर इट ॲज अ मॅक्झिलोफेशियल सर्जन. त्याच्यामध्ये वेगवेगळे हे एक्सपर्टीज आहेत, म्हणजे सबटाईप्स आहेत. जसे की फॉर एक्झाम्पल कोणाचं ॲक्सिडेंट झालं, ओके, आणि हातपाय जसे फ्रॅक्चर होतात तसं कधी कधी कोणाचं फेस फ्रॅक्चर होतं. सो ते फेस फ्रॅक्चर झालेलं जी सर्जरी करायची असते, सो दॅट सर्जरी इज डन बाय मॅक्झिलोफेशियल सर्जन, म्हणजे मी. हे एक टाईप झालं. नंतर अजून एक टाईप असतो की अक्कलदाढ काढणे. एक विजडम थर्ड मोलार ज्याला आपण बोलतात, ती युजली आपल्या हाडाच्या आतमध्ये असते. सो त्याला एक स्पेशलाइज सर्जरी करून ती काढावी लागते. सो ती सर्जरी सुद्धा जी करायची असते ती मी करते. किंवा फॉर एक्झाम्पल कधी कधी रेअर असं आहे, पण कोणाला ट्युमर होतो जॉमध्ये किंवा सिस्ट होतो, सो त्याची सर्जरी काढते. ट्युमर किंवा सिस्ट काढण्याची सर्जरी सुद्धा मी करते. अजून एक खूप रेअर आहे ही फील्ड, आपल्या महाराष्ट्रामध्ये रेअर आहे, बट वन्स यू गो टू साऊथ मध्ये हे थोडंसं यू कॅन सी सच केसेस. सो क्लेफ्ट सर्जरी एक सर्जरी असते, ज्याच्यामध्ये एखादा न्यूबॉर्न बेबी असतं, कधी कधी त्यांना लिप कट असतं किंवा टाळूमध्ये कट असतं, म्हणजे जन्मताच असतं त्यांना. सो जर त्याची सर्जरी करायची असेल तर आम्ही करतो. असं. आणि बरेचसे असे म्हणजे रिलेटेड टू फेस आणि टीथ इम्प्लांट्स झालं, आणि खूप काय काय असे. तू आताच म्हणालीस की आपल्याकडे रेअर आहे, पण साऊथ मध्ये इट इज नॉट दॅट रेअर का? असं म्हणजे तिकडे केसेस जास्त असतात? हो, तिथे म्हणजे आम्ही जसं ऑब्झर्व केलंय तसं साऊथ मध्ये आम्हाला थोडं जास्त हे सारे केसेस दिसायला मिळाले. मे बी तिथे असं असेल कॉन्सॅग्युअस मॅरेजेस, म्हणजे फॅमिलीच्या फॅमिलीमध्ये जर मॅरेज हे केलं, सो जेव्हा हे खूप वेळा रिपीट होतं, तेव्हा जेव्हा आपलं बाळ जन्माला येतो तेव्हा इट हॅज एक एनॉमली होते त्याला, कारण ती जीन रिपीट होते फॅमिलीमध्ये, आणि एकदा ती जास्त म्यूट झाली तर ती म्युटेट होऊन एक फेशियल डिफॉर्मिटी मध्ये कन्वर्ट होते. सो वन ऑफ द फेशियल डिफॉर्मिटी इज क्लेफ्ट पॅलेट किंवा क्लेफ्ट टीथ. सो ह्याची सर्जरी म्हणजे इथे तर खूपच हेअर पाहिलंय मी. साऊथ मध्ये जसं मी बोलली तसं देर आर फ्यू एरियाज इन नॉर्थ, तिथे पण बघायला मिळतं. बस आपल्या महाराष्ट्राच्या पट्ट्यामध्ये थोडं कमी. ओके. आपण जर आता आपण डेंटल हेल्थ बद्दल वगैरे बोलतोय, बऱ्याच वेळा असं बोललं जातं किंवा असं म्हणतात की मे बी इट्स अ मिथ और इट्स अ फॅक्ट, यू विल टेल मी, की जास्त वेळा जे आपण ब्रश करतो किंवा खूप जास्त डेंटल हायजीन ठेवली तरी सुद्धा कधी कधी इट विकन्स युअर टीथ.
खरं आहे की हाऊ हाऊ स्टुपिड इट इज? नाही, ऍक्च्युली इट्स अ मिथ. बघ, मी सांगते की इफ यू वॉन्ट टू कीप युअर टीथ अँड ओरल हायजीन मेंटेन ठेवायचं असेल तर बेसिक 2-3 गोष्टी आहेत. जस्ट फॉलो दॅट. ओके. ओके. सो ब्रशिंग ट्वाइस अ डे, मॉर्निंग आणि रात्री केलंस, देन टू युअर ओरल हायजीन इज मेंटेन. काही काहींना असं वाटतं मी 10 वेळा दात घासले की माझे दात साफ राहतात अँड मी काहीतरी एकदम जगा वेगळंच करतोय आणि असं असं करून मी माझे दात चमकवू शकतो. तो नो, इट्स अ मिथ. ओके. ओनली ट्वाइस अ डे ब्रशिंग इज इनफ फॉर युअर ओरल हायजीन मेंटेनन्स. ओके. नंतर अजून एक गोष्ट असं असते की जेव्हा पेशंट माझ्याकडे येतात तेव्हा म्हणजे बोलतात की मला क्लिनिंग करायची आहे दातांची वगैरे. सो त्यांना असं वाटतं की क्लिनिंग केलं म्हणजे माझे दात चमकले, वाईट झाले. तर असं नाही. डेंटल क्लिनिंग म्हणजे तुझ्या दातांच्या अवतीभोवती जर स्टेन्स असतील तर ते स्टेन्स काढण्यामध्ये मदत होतं. तुझे शेड चेंज नाही होत. ओके. ती आता हल्ली शेड चेंज करण्यासाठी सुद्धा काही ना काही चाललंय, राईट? शेड चेंज करण्यासाठी मग यू कॅन डू टीथ ब्राईटनिंग. म्हणजे ती वेगळीच प्रोसिजर आहे. ती पूर्ण म्हणजे टीथ व्हाईटनिंगचा एक पूर्ण किटच येतो. सो इफ यू डू दॅट पर्टिक्युलर थिंग तर तुझे शेड्स चेंज होतात. म्हणजे वेगवेगळे शेड्स असतात. समज पर्टिक्युलरली तुझा A3 नावाचा शेड आहे तर तू जर ब्राईटनिंगचा ऑप्शन घेतलंस तर इट माइट गो टिल A1. म्हणजे तो 2 पट ब्राईट होऊ शकतो असं. पण त्याचं कसं आहे, म्हणजे ती लाईक वन टाइम प्रोसेस आहे की त्याचे ते कंटिन्युअस स्टेजेस मध्ये होत असतं? नो, इट्स अ वन टाइम थिंग. If you do it once, then you can go along for maybe 6 months to 1 year. 6 months to 1 year मध्ये in case, no, not repeat. म्हणजे in case if you feel subjective आहे, जर तुला वाटतंय की मला करायचंय, then you can come back and get it done once again. But once it's done, it's done. Okay. Quite a long, म्हणजे 6 months to 1 year पर्यंत ते ब्राईटनिंग राहतं. ओके. ओके. सी, तुमच्या फील्डमध्ये अजून एक खूप वाईडली कॅरी करण्यात येणारी गोष्ट आहे रूट कनाल. आणि इट हॅज अ रेप्युटेशन ऑफ बिंग व्हेरी नॅस्टी. अजून तसंच आहे की त्यामध्ये काही चेंज झालंय ओव्हर द टाइम? या, सो खूप सारे पेशंट्स आहेत त्यांचे म्हणजे वेगवेगळे थिअरीज आणि आयडिओलॉजीज असतात. तर सगळ्यात पहिलं तर ते बोलतात की करणं गरजेचं आहे का म्हणजे केल्यानंतर मला काय होईल का, की असं खूप सारे प्रश्न असतात. सो इफ यू म्हणजे बेसिक आहे की इफ यू हॅव पेन, जर तुमच्या दातांमध्ये दुखतंय आणि एक्सरे मध्ये कळालं की तुम्हाला कॅव्हिटी झाली आणि इट्स क्वाईट डीप, देन ऑब्व्हियसली यू हॅव टू गो फॉर रूट कॅनल ट्रीटमेंट. म्हणजे त्याला आपण डिनाय नाही करू शकत. किंवा ते अशी एक गोष्ट आहे जी इरिव्हर्सिबल गोष्ट आहे, ती रिव्हर्सिबल करू नाही शकत. म्हणजे वी कांट गो बॅक. एकदा कीड लागली दाताला आणि ती दुखते नसेपर्यंत गेली मीन्स यू हॅव टू डू रूट कॅनल. सो रूट कॅनल करणं इज गुड. असं काय हे नाही आहे की नाही केल्यानंतर काय माहित काय होईल, नथिंग. इट्स वन ऑफ द डेली प्रोसिजर. काय प्रोसेस असते ती प्लीज सांग ना जरा, म्हणजे थोडक्यात. थोडक्यात असं म्हटलं की जर तुझा एखादा दात आहे तिथे खूप जास्त कीड लागली आहे. सो कीड अशी लागली, बघ दातांची पहिली तर मी बोलते की 3 लेयर्स असतात. ओके. इनॅमिल, ज्याला आउटर लेअर बोलतात, डेंटिन जे मधलं लेअर असतं, आणि पल्प. ओके, जे सर्वात आतमधलं लेअर असतं. सो जसं आपल्या बॉडीमध्ये हार्ट इज द मेन थिंग, तसं दातामध्ये पल्प हे दाताचं हार्ट असतं. ओके. सो जर कॅव्हिटी लागते तर ती जर कॅव्हिटी इनॅमिल, डेंटिन आणि पल्प पर्यंत जाते, जर तिथपर्यंत ती पोचते कॅव्हिटी, तर तुला पेन स्टार्ट होतं. आणि ती जे आतमधले नस असतात ते एक्सपोज व्हायला स्टार्ट होतात. ओके. सो वन्स द पेन स्टार्ट, आपल्याला रूट कॅनल करायला लागतं. म्हणजे जे काही कॅव्हिटीज आहेत ते स्कूप आउट करावे लागतात. ओके. मग एकदा पल्पमध्ये पोचल्यानंतर पल्पचे जे काही इन्फेक्टेड नर्व्स असतात ते क्लीन करतात अँड देन वी सील द पल्प, परत बॅक टू नॉर्मल. बट तेव्हा तुझा दात नॉन व्हायटल होतो. म्हणजे आधी जिवंत असतो, रूट कॅनल केल्यानंतर इट्स अ डेड टूथ. सो डेड टूथला मेंटेन करण्यासाठी आम्ही सील करतो, त्यांचे जे नस असतात ते सील करतो. अँड देन ऑफकोर्स रूट कॅनल झाल्यानंतर यू हॅव टू प्लेस अ कॅप ऑन इट. ओके. म्हणजे ही खूपच इम्पॉर्टंट गोष्ट आहे. लोकांना वाटतं रूट कॅनल झालं संपलं, कॅपची काही गरज नाहीये. इट्स ॲब्सोल्युटली रॉंग. एकदा रूट कॅनल झाल्यानंतर यू हॅव टू प्लेस अ कॅप ऑन इट बिकॉज इट प्रोटेक्ट्स युअर टूथ. या,
बट इट इज स्टील द सेम पेनफुल प्रोसेस, कारण का आधी तर मी खूप बघितले लोकांचं तोंड सुजायचं वगैरे वगैरे. नाही यार संकेत, बघ मी तुला बोलू की आता म्हणजे इतकं पुढे गेलंय जग आणि टेक्निक्स हॅव बिकम सो स्मूथ ना की एव्हरी डेंटल ट्रीटमेंट यू डू इज पेनलेस. ओके. इट्स इक्वल टू पेनलेस. सो Okay. म्हणजे आम्ही जेव्हा इंजेक्शन देतो त्याचे टेक्निक्स पण इतके चेंज झालेत, नीडल्स अजून थिन होत चाललेत. सो पेनची जी इंटेन्सिटी आहे दॅट हॅज ऑल्सो गॉन लो. ओके. सो इट्स इक्वल टू अ पेनलेस ट्रीटमेंट. म्हणजे पाहिजे तितके रूट कनाल्स करू शकतो आपण. आणि पण ते मी ऍक्च्युली रिसेंटली वाचलं तर रूट कनाल्स फेल सुद्धा होतात राईट कधी कधी. हो बघ, इट डिपेंड्स कम्प्लिटली ऑन कसा आहे तुझा दाताचा स्ट्रक्चर, कसा आहे काय, हाऊ डू यू मेंटेन द टूथ, ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. एकदा दाताचं रूट कॅनल झालं किंवा कोणतीही प्रोसिजर झाली दातामध्ये अँड इफ यू आर नॉट टेकिंग केअर ऑफ इट एक्झॅक्टली कसं म्हणजे आपण यू हॅव टू फॉलो अन अजेंडा, जर ते नाही केलं देन ऑब्व्हियसली इट इज गोइंग टू फेल. ओके. मग काय असतात म्हणजे काय प्रिकॉशन्स असतात जसं तुम्हाला? प्रिकॉशन्स म्हणजे जसं मी तुला सांगितलं डेली यू हॅव टू ब्रश ट्वाइस. देन देर इज समथिंग कॉल्ड एज फ्लॉसिंग, जे Okay. खूप साऱ्या आपल्या लोकांना म्हणजे माहिती आयडिया सुद्धा नाहीये. नाहीये राईट. सो प्लीज गो टू युअर डेंटिस्ट अँड अंडरस्टँड नक्की फ्लॉसिंग काय असतं, का इम्पॉर्टंट असतं फ्लॉस करणं. ओके. दॅट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. हम्म. आणि मेन इज की जेव्हा पेन होतं तेव्हा लगेच डेंटलकडे यू हॅव टू गो. पेन आहे म्हणून मी गोळ्या घेतोय वगैरे ते पण नसायला पेन हवं. नसेल तरी सुद्धा डेंटिस्टला व्हिजिट केले पाहिजे राईट. एक्झॅक्टली. बिकॉज हो. बाहेर गावी कसं आहे वेस्टर्न कंट्रीज मध्ये असं असतं, यू मस्ट नो दिस. तिकडे वन्स इन 3 months वगैरे तुम्ही डेंटिस्टला व्हिजिट करणं इज मस्ट. इट्स लाईक अ रुटीन. या तसं मी स्टार्टिंगला म्हणाला आपल्याकडे असं कोण करतच नाही नाही. अनलेस अंटिल आपलं काहीतरी होत नाही. इव्हन दाताचं दुखत जरी असेल तरी आपण आधी पेन किलर्स घेतो. वी डोंट गो अँड व्हिजिट डेंटिस्ट. हा, ही काय बोलतात, ही एक मेंटॅलिटी झाली आहे. आणि म्हणजे ह्या मेंटॅलिटीला थोडंसं वी हॅव टू पुट अ लाईट आणि ब्राईटन करायचं आहे की इवन दो दातांमध्ये काही पेन नाहीये किंवा यू आर फाईन असं तुम्हाला वाटतं, बट एव्हरी 6 months जर तुम्ही गेला तुमच्या डेंटिस्टकडे तर देन डेंटिस्ट कॅन टेल यू की नेमकं तुमच्या दातामध्ये काय होतं. सो जर काय इनिशियल असतील कॅव्हिटीज किंवा काही प्रॉब्लेम तर तुम्हाला तेव्हाच्या तेव्हा कळून तुम्ही टाळू शकतात फॉर द डेंजर टू कम नेक्स्ट. पण तो चेंज होतोय असं वाटतंय तुला? ते जे थॉट प्रोसेस आहे ती लोक Yes. येतात स्पेशली तुझ्याकडे. हो. डू यू हॅव पेशन्स जे फक्त रुटीन चेकअप साठी म्हणून व्हिजिट हो करतात? आहेत, बरेचसे आहेत. पण मी इफ यू टेल मी द रेशिओ तर ऑब्व्हियसली म्हणजे त्याचा थोडासा कमी रेशिओ आहे. बट ज्यांना अवेअरनेस आहे अबाउट देअर हेल्थ अँड ती डेफिनेटली ते येऊन आम्हाला विचारतात की प्लीज आम्हाला चेक करून सांगा की हाऊ एव्हरीथिंग इज इट फाईन ऑर नो. जर काय असेल तर जस्ट टेल अस, विल डू इट. असं खूप म्हणजे कमी रेशो आहे, बट या. तसं मी आता मगाशी सांगतो माझ्या मम्मीसाठी जेव्हा मी 1-2-3 डेंटिस्ट चेक केलेत वसई विरार मधले, मी एक गोष्ट नोटीस केली की हल्ली लहान मुलांमध्ये सुद्धा कॅव्हिटीजचं प्रमाण किंवा कॅव्हिटीज वाले पेशंट खूप वाढत चालले आहेत राईट. काय म्हणजे कशामुळे होतं हे रिसेंटली? बिकॉज लाईक व्हेरी यंग किड्स, लाईक आय हॅव सीन 6 or 7 स्मॉल किड्स जे कॅव्हिटीजच्या इश्यूज साठी डेंटिस्टला व्हिजिट करायला आलेले होते. मी बोलू तर ओव्हर द इयर्स म्हणजे मी जेव्हा लहान होती 30 years बॅक, तेव्हा मी जेव्हा लहान होती तेव्हा माझी मम्मी मला घरातलं मिक्सरचं जेवण वगैरे जास्त द्यायची. पण आता जर तू बघशील द टाइम्स हॅव चेंज. मुलांना प्रोसेस्ड फूड जास्त देतात. ओके. सो त्या प्रोसेस्ड फूडमध्ये पण शुगर कंटेंट जास्त असतं. जर शुगर कंटेंट एखादं बाळ लहानपणापासूनच घेत आहे तर ऑब्व्हियसली त्याला दातांची प्रॉब्लेम्स लवकर सुरू होते. ओके. सेकंड थिंग इज अगेन हॅबिट. आता आजकाल स्क्रीन टाइम जास्त झालाय. मुलांना जेवताना सगळं लॅपटॉप वगैरे ते लागतात राईट. सो स्क्रीन टाइम चालू आहे आणि जेवतोय मुलगा, त्याला नाही समजत की तो काय जेवतोय आणि तोंडात किती वेळ ठेवलंय जेवण. ओके. मोर देन हाफ एन आवर जर असंच जे आपण जेवतोय ते तसंच ठेवलंय आणि तसंच तो झोपायला गेला, ओव्हरनाईट जेवण तसंच तोंडामध्ये कुठे ना कुठे असतं, तर दात डिमिनरलाइज व्हायला स्टार्ट होतं. एकदा डिमिनरलाइज स्टार्ट झालं म्हणजे तुझी कॅव्हिटी बनायला सुरुवात होते. डिमिनरलाइज म्हणजे म्हणजे इनॅमेलचा जो कोट असतो, जसं मी तुला सांगितलं वरचा लेअर असतो,
एखादं जेवण तोंडामध्ये जास्त वेळ राहिलं तर ऍसिड निर्माण करतं. ओके. सो दॅट ऍसिड्स रिॲक्ट्स विथ युअर टीथ इनॅमल बेसिकली. आणि त्या रिॲक्शनमुळे डिमिनरलाइज म्हणजे ब्राऊन कॅव्हिटीज जे दिसतात ते त्याच्यामुळे. सो दॅट इज द थिंग. ओके. I came across another interesting fact, not interesting, actually scary fact. Gum diseases जे असतात, तर if you have a gum disease and if it is untreated, जर तू त्याकडे लक्ष देत नसतील तर त्यामुळे हार्ट रेस्ट पण वाढते. हार्ट रेस्ट, डायबिटीज, there has been research or there has been cases also. Is it really true? Yeah, it's true. See, it's true. मी तुला सांगू, जर तुला तुझं हेल्थ मेंटेन करायचं असेल then what will you do? You will eat healthy food, Yes. right? आणि what is your entry point for that? Mouth. तुझं तोंड, माउथ. जर तू जेवतानाच हेल्दी ठेवले तुझे दात आणि हेल्दी जेवण जर तू जेवतोयस, सो ऑब्विसली इट इज गोइंग टू अफेक्ट युअर टीथ आणि गम्स, राईट? जर हेल्दी माणूस जेवतोय तर ऑब्विसली त्याची हेल्थ कंडिशन विल बी फाईन. जर तू रोज वडापाव किंवा अशी ऑइली गोष्ट वगैरे खाल्लंस तर त्याचे रिॲक्शन्स आपल्या तोंडामध्ये होतात, स्पेसिफिकली गम्स जे खूप सेन्सिटिव्ह असतात. सो त्याच्यामुळे गम्स प्रॉब्लेम होतो. आणि वन्स यू स्टार्ट इटिंग अनहेल्दी, ऑब्विसली तुझ्या बॉडीमध्ये पण तसे रिॲक्शन स्टार्ट होतात. सो अर्ली हार्ट अटॅक्स वगैरे इट इज क्वाईट कॉमन. पण मग ते जसं मी मगाशी म्हणालो की आपल्याकडे लोक जे जस्ट डोंट प्रिफर विजिटिंग अ डेंटिस्ट, राईट? मग ते गम डिसीज किंवा थोडाफार त्रास असेल हिरड्यांचा, जसं आपण मराठीमध्ये म्हणतो, तर ते त्याला घरातल्या घरात ट्रीट करण्याचा वगैरे प्रयत्न करतात. आफ्टर सम टाइम इट अगेन कम्स बॅक, राईट? देर इज नो अवेअरनेस, राईट? देर इज नो अवेअरनेस, नो, नॉट ॲट ऑल. म्हणजे तो तरी वी ट्राय आवर बेस्ट की म्हणजे आम्ही छोटे छोटे कॅम्प्स ठेवतो. चर्चमध्ये कॅम्प झाले किंवा एखादं सोशल गॅदरिंग असतं तिथे आम्ही कॅम्प्स ठेवून वी स्टार्ट एज्युकेटिंग पीपल. हे आमच्या तऱ्हेने आम्ही प्रयत्न करतो की हाऊ डू यू हॅव टू टेक केअर, कधी डेंटिस्टला भेटायचंय, काय रिॲक्शन झाल्यावरती लगेच यायचंय वगैरे. हळूहळू इट इज ग्रोईंग, बट आय थिंक इट विल टेक टाइम. बट जर आपणच ॲज अ डेंटिस्ट जर आम्हीच एज्युकेट करत राहिले आमच्या पेशंट्सला, देन ऑब्व्हियसली त्यांना कधी ना कधी दे विल अंडरस्टँड द पॉइंट. ओके. आता तू मला एक जर प्रश्न आता मला जस्ट विचारला की घरगुती उपाय करायला पहिला धावतात, तर होच. रिसेंटली मी तुला सांगते की माझी एक पेशंट होती आणि तिला दात दुखत होता म्हणून मग ती दाखवायला आली की माझा दात दुखतोय आणि शी वॉज प्रेग्नेंट. ती 4 to 5 months प्रेग्नेंट होती. तर आम्ही तिला चेक केलं आणि तिला मी एक्सरे तर नाही घेऊ शकत प्रेग्नेंट याच्यामध्ये. मी तिला सांगितलं की बघ तुझी कंडिशन ही आहे, तर तू बेटर आहे की तू तुझा दात काढून घे. ओके. सो मग ती मला बोलत होती की नाही, मला माझ्या सासूनी सांगितलंय की मी प्रेग्नेंट आहे तर मी दात नाही काढू शकत वगैरे, तर मग असू दे, जर काही गोळ्या असतील तर मी घेते, नाहीतर मग बघू दे वगैरे. मी बोललो ठीक आहे. ती घरी गेली आणि यू वोंट बिलीव्ह 5व्या दिवशी शी केम बॅक माझ्या क्लिनिकमध्ये पूर्ण पस घेऊन आलेली. त्यांनी लवंग वगैरे ठेवून हे घरगुती सगळे उपाय करून घेतलेले आणि इन दी एंड 5व्या दिवशी तिला त्रास झालेला, पूर्ण हा गाल सुजलेला तिचा पसने. मग त्या दिवशी तिला मग ती सर्जरी करून दात पण काढावं लागलं, पस पण पूर्ण. सो दॅट वॉज व्हेरी हार्मफुल, कारण शी इज 5 months प्रेग्नेंट. एक्झॅक्टली, राईट. या सो ह्या सगळ्या गोष्टी नाही कळत, बट वी हॅव टू एक्सप्लेन, वी हॅव टू कीप एक्सप्लेनिंग अँड एज्युकेटिंग आवर पेशंट्स. एक्झॅक्टली. जस्ट जेव्हा मी माझ्या आईला दाताचा त्रास सुरू आहे तेव्हा आम्ही डॉक्टर्सचे जे ओपिनियन घेत होतो, माझ्या आईला इम्प्लांट बसवायला लागणार आहेत, राईट? ॲट दॅट टाइम फॉर द व्हेरी फर्स्ट टाइम आय केम अक्रॉस दिस थिंग, इम्प्लांट अँड ब्रिजेस. काय असतं, थोडं एक्सप्लेन करू शकतेस का इम्प्लांट अँड ब्रिजेस अबाउट बोथ? बेसिकली जर ब्रिज बद्दल तू मला विचारतोयस, सो ब्रिज म्हणजे काय की जर तुझा एखादा दात मिसिंग असेल किंवा 2 दात मिसिंग असतील तर त्या दाताला आपल्याला त्या जागेवरती आपल्याला दात बसवायला लागतात. सो कसं बसवशील, तर त्याचा पुढचा दात आणि त्याचा मागचा दात वी हॅव टू ट्रिम. ओके, त्याचं 1 mm 2 mm ट्रिम करायला लागतं आणि मग नंतर त्या दोन्ही दातांचा सपोर्ट घेऊन मग एक ब्रिज बनतो पूर्ण. ओके. सो आता डेंटल इम्प्लांट्स वाय इट इज बेटर देन ब्रिजेस, तर
पहिली गोष्ट तर डेंटल इम्प्लांट्स हॅज चेंज, इट्स अ गेम चेंजर इन डेंटिस्ट्री अँड इट्स Okay. वन ऑफ द बेस्ट ऑप्शन फॉर रिप्लेसमेंट्स ऑफ टीथ. तर डेंटल इम्प्लांट्समध्ये काय असतं की दात जिथे मिसिंग आहे, एक दात तुझा मिसिंग आहे, तर त्या पर्टिक्युलर एरियामध्येच आम्ही टायटेनियम बॉडी इन्फ्यूज करतो हाडामध्ये, विदाउट टचिंग युअर टू हेल्दी टीथ. आजूबाजूचे जे हेल्दी टीथ आहेत आम्ही त्याला बिलकुल टच नाही करत. जिथे मिसिंग आहे तिथे टायटेनियम बॉडी एक प्लेस करतो, इम्प्लांट्स, आणि नंतर मग त्याच्यावरती आपण दात देतो. पण तेवढं एक्सपेन्सिव्ह का असतं? इट इज एक्सपेन्सिव्ह आणि बिकॉज इट्स वन ऑफ द सर्जिकल प्रोसिजर्स. आम्ही अशी ऑप्शन देतोय तुम्हाला विच इज गोइंग टू बी अ लाईफ टाईम थिंग फॉर यू. ओके, तुझ्या बॉडीमध्ये एखादी गोष्ट आम्ही इन्फ्यूज करतोय, सो ते इन्फ्यूज करायला पण एक वेगळी सर्जरी करावी लागते अँड तुझा हात स्किल्ड असायला पाहिजे. अँड इम्प्लांट जे आम्ही यूज करतो ते पण कोरियन जर बेस्ड असेल किंवा कोणते इम्प्लांट्स तू घे, ते इट इज क्वाईट कॉस्टली. त्याचं मॅन्युफॅक्चरिंग आणि इम्पोर्टिंग एव्हरीथिंग, त्याचे जे वेगळे वेगळे पार्ट्स असतात ते पण कॉस्टलीज असतात. सो ओव्हरऑल बजेटिंग जर केलं इम्प्लांट्स तर येस, हेवी असतं, इट्स हेवी ऑन पॉकेट, बट इट्स वन ऑफ द बेस्ट अँड लाईफ टाईम ऑप्शन फॉर यू. ओके. सो जर लाईफ टाईम ऑप्शन तुला मिळतो आहे, देन यू कॅन डेफिनेटली इन्व्हेस्ट इन दॅट. तसं आता नवीन एक फॅड सुरू झालं अलायनर्सचा, आपण मग अशी बोललो होतो, राईट? राईट राईट. पीपल आर मुव्हिंग मोर अँड मोर टुवर्ड्स अलायनर्स. आय हॅव जस्ट लाईक गोइंग टू द डेटा, अलायनरचा बिझनेस इयर ऑन इयर 30% ग्रो करतोय इंडियामध्ये फक्त. काय काय आहे एक्झॅक्टली, अँड लाईक हाऊ इट इज इन कम्पॅरिझन विथ द ट्रेडिशनल ब्रेसेस? ओके, या सी, अलायनर्स हा खूप चांगला ऑप्शन आहे. थोडंसं फ्लॅशी आहे बिकॉज जर तुला दात मागे घ्यायचे वगैरे असतील आणि इफ यू आर टेलिंग की नाही मला ब्रेसेस वगैरे नकोय, स्माइल करताना मला कॉन्शियसनेस असतं, दुसरं काहीतरी सांग. आणि दुसरं म्हणजेच अलायनर्स. ओके. ते इट्स लाईक ट्रान्सपरंट ट्रे. ओके, ते तुला फक्त ज्या ज्या मंथला चेंज करायचं त्या त्या मंथला यू हॅव टू चेंज अँड दॅट्स इट. म्हणजे यू कॅन डू युअर डेली थिंग्स आणि स्माइलिंगमध्ये पण काही प्रॉब्लेम नाही होत. वेन यू कम्पेअर कन्व्हेन्शनल ब्रेसेस, जर तू कन्व्हेन्शनल ब्रेसेस कम्पेअर करतो तर ते एव्हिडेंटली दिसायचे, म्हणजे स्माइल करताना ती एक थोडीशी अगली स्माइल यायची कारण ते सगळे ब्रेसेस दिसायचे. सो दॅट हॅज कम्प्लिटली चेंज इन अलायनर्स. अलायनर्समध्ये तुला फक्त ट्रेस चेंज करायचे आणि ते समोरच्याला समजतही नाही की यू हॅव बोर अलायनर्स बिकॉज ट्रान्सपरंट असतं. सो बिलकुल कळून नाही येत की ट्रीटमेंट चालू आहे. बट ओनली द थिंग इज की अलायनर्स इज कम्प्लिटली डिपेंडिंग ऑन पेशंट की तू कसा वापरतोयस. अच्छा, ओके. म्हणजे जर मी तुला सांगितलं की प्रत्येक महिन्याला तुला ट्रेस चेंज करायचे, असा हे तुला 1 year पर्यंत फॉलो करायचंय, आणि इफ यू मिस वन ऑफ द 1 month, तू जर मिस केलंस तर तुझी पुढची ट्रीटमेंट पण वरखाली होते. ओके. सो त्याच्यामध्ये मग कधी कधी फेलियर्स पण होतात. ट्रीटमेंटमध्ये फेलियर्स असतात. जेव्हा तू ब्रेसेस बद्दल बोलतो, कन्व्हेन्शनल जी ट्रीटमेंट होती त्याच्यामध्ये तू डेंटिस्टकडे येतोस प्रत्येक महिन्याला. डेंटिस्ट तुझं जे काही टाईटनिंग आहे, ऍडजस्टमेंट्स आहेत, अंडर हिज सर्व्हिलन्स इट इज डन एव्हरी मंथ. सो ते तुझ्या हातात काय नसते, डेंटिस्टच्या हातात. राईट, बरोबर आहे. सो दॅट इज द थिंग. सो इट्स काय बोलतात, इट्स गुड ऑल्सो अलायनर्स, अँड इफ यू डोंट फॉलो द पर्टिक्युलर ट्रीटमेंट कोर्स ऑन युअर ओन तर इट्स as good as bad also. And what is cost effective among these two? I think aligners are more costlier than the conventional braces what you aligners महाग असतात. Yeah. Costlier म्हणजे असा काही डिफरन्स मला नाही वाटत असेल, बट या. अजून आपण मगाशी बोलत होतो ना, स्माइल डिझाइन, राईट? समथिंग हॅज कम अप. म्हणजे मी आय वॉज सो सरप्राइज्ड अँड इट इज क्रेझी की लोक फक्त आपली स्माइल सुंदर दिसावी म्हणून सुद्धा स्वतःच्या शरीरावर किंवा फेसवरती काहीतरी करून घ्यायला तयार आहे हल्ली. राईट, बरोबर. आपल्या इथे अशा केसेस होतात का? हो, म्हणजे आपल्या इथे होतात. सो फर्स्ट टेल अस की व्हॉट एक्झॅक्टली स्माइल डिझायनिंग. ओके, हा थोडासा अजून फॅन्सी टॉपिक आहे डेंटिस्ट्री मधला स्माइल डिझायनिंग, ज्याला आम्ही हॉलिवूड स्माइल डिझायनिंग पण बोलतो. हॉलिवूड स्माइल डिझायनिंग? येस, म्हणजे सी वेन यू सी ऍक्टर्स हॉलिवूडमध्ये, बॉलिवूडमध्ये तू बघतोस एखादी सुंदर ऍक्ट्रेसला बघितलं आणि शी स्माइलिंग, तर ती सुंदर दिसते, तिचे दात किती छान आहेत असं आपल्याला वाटतं. बट बेसिकली
तिने स्माइल डिझायनिंग करून घेतली आहे. तिचा जन्मता शी इज नॉट, म्हणजे ती एव्हरीबडी इज नॉट सो लकी टू हॅव सुंदर दात. एक्झॅक्टली. सो त्यांनी सगळ्यांनी स्माइल डिझायनिंग करून घेतली आहे. त्याच्यामध्ये देर इज समथिंग कॉल्ड एज टूथ विनियर्स. ओके. सो टूथ विनियर्स म्हणजे काय, तर तुझा जो दाताचा आउटर लेअर असतो, मी तुला सांगितलं, सो त्याला आम्ही ट्रिम करतो आणि त्याच्यावरती आम्ही तुझे माप जे काय ते घेऊन त्याच्यावरती दातांचे जॅकेट्स देतो. येस. सो आणि ते दातांचे जॅकेट्स अशा प्रकारे डिजिटली आम्ही डिझाईन करतो की वेन यू स्माइल इट शुड सूट युअर फेस. सो मग इट डिपेंड्स की तुझा जर ओल्ड फेस असेल तर मग तुझा दाताचा शेप पण आम्ही तसा वेगळा करतो. बॉक्स शेप जर असेल तर तुझ्या दाताचा शेप पण आम्ही त्या हिशोबाने डिझाईन करतो. सो एव्हरी फेशियल जी पर्सनॅलिटीज असतात प्रत्येकाची वेगवेगळी डिझाईनिंग असते. सो वेन यू स्माइल विथ विनियर्स इतके ते मोत्यासारखे दात दिसतात आणि इट्स रिअली इफेक्टिव्ह. म्हणजे ते खूप सुंदर दिसतात आणि इट्स वन ऑफ द नॉन इन्व्हेसिव्ह टेक्निक. म्हणजे त्याला काही सर्जरी करावी नाही लागत आणि 1-2 सेटिंग मध्ये ते होऊन जातात. ओके. पण त्याच्यामध्ये म्हणजे कसं आहे, आपण यू कॅन स्टील गो अराउंड विथ युअर लाईफ लाईक. येस यू कॅन गो अराउंड विथ युअर लाईफ, बट म्हणजे त्याच्यामध्ये पण वी ट्राय टू एक्सप्लेन आवर पेशंट्स की यू हॅव टू मेंटेन. तर मेंटेन ह्याचा अर्थ असा असतो की जर तू विनियर्स लावलेत म्हणजे इकडून पुढचे दात सगळे तुझे विनियर्सचे असतात आणि जर तुला बुट्टा खायचंय, ओके, तुला जर ते खायचं विनियर्स लावतो, तू नाही खाऊ शकत. कारण कोणतीही गोष्ट जर तू डिरेक्टली खायला गेलास विनियर्स लावलेले असतील, देर आर चान्सेस की ते निघून जातं. ते निघतात आणि निघाल्यानंतर पण यू कॅन प्लेस इट. आता हे सगळे जे आहेत गोष्टी ना, हे जे बॉलिवूडमध्ये असतात त्यांना माहिती असतं. सो दे रिअली टेक केअर ऑफ इट. म्हणजे त्यांना माहिती आहे की मी बुट्टा नाही खाऊ शकत तर ते नाही खात. इफ दे नो की मला त्यांना मिल्कचं पॅकेट ओपन करायचं, टेट्रा पॅक आहे, आणि जर ते दातानी ओपन केला ऑब्व्हियसली निघणार विनियर्स. सो दे नो इट आणि मग ते नाही करत. असं एक किस्सा आता जस्ट विनियर्सचा झालेला माझ्या क्लिनिकमध्ये. माझा पेशंट होता दादरवरनं आलेला आणि ही वॉज अ सिंगर. ओके. त्यांनी आता जॉली LLB 3 मध्ये त्यांनी व्होकल्स दिलेत त्याचे. व्होकल्स दिलेत? हो. ओके. सो त्याचा प्रॉब्लेम असा होता की 2 वर्षांपूर्वी त्याचं सिंगिंग मध्ये त्याला थोडंसं अडखळा वाटत होता. म्हणजे जे हर्ट्स असतात त्याच्यामध्ये त्याला वर खाली होते असं जाणवायला लागलं. प्लस बोलताना त्याला लिस्पिंगचा प्रॉब्लेम होत होता. लिस्प म्हणजे 2 दातांच्या मध्ये हवा जाते तेव्हा कसा प्रोनाऊन्स होतो तसा प्रॉब्लेम होता. आणि मग ते ऑब्व्हियसली त्याच्या सिंगिंगमध्ये म्हणजे ते अफेक्ट व्हायला लागलं. सो ही केम टू मी आणि ते बोला की प्लीज काहीतरी कर, हे जे स्पेसेस आहेत ना दातांमध्ये ते घालव. आणि मला स्माइल करायला पण नाही होते. आय हॅव टू गो टू प्रीमियर वगैरे, तर मी असं शांत बसतो, मला स्माइल करायला नाही जमत. सो डू समथिंग फॉर मी. तर मग मी त्याच्यासाठी स्माइल डिझायनिंग प्रिपेअर केलं. सो डिजिटली आम्ही सगळं स्कॅन केलं त्याचं अँड त्याला दाखवलं बिफोर आफ्टर, तू असा दिसशील, चालेल का तुला. 2-3 अजून ऑप्शन्स दिले अँड देन आम्ही त्याला विनियर्स दिले. ओके. सो त्या विनियर्सनी काय झालं, टूथ जॅकेट्स होते. सो त्याच्या दाताची अलाइनमेंट खूप छान झाली आणि मेन म्हणजे तर त्याचे स्पेसेस जे होते 2 दातांच्या मध्ये ते पण गेले. सो तू बिलीव्ह नाही करणार, तू घरी गेला, ही वेंट टू हिज स्टुडिओ आणि ही रेकॉर्डेड हिज साऊंड. त्याचं जे हर्ट्स मध्ये प्रॉब्लेम होत होतं ना, इट वेंट ऑफ. पण तो स्वतः पण रिसर्च करून आलेला तुमच्याकडे? हो, येस डेफिनेटली. म्हणजे त्यांनी स्वतःनीच इतकं रिसर्च केलेलं की नाही मला असा असा प्रॉब्लेम होतोय आणि मी काय करू शकतो त्याच्यासाठी. सो जेव्हा आम्ही त्याला विनियर्स बोललो, ही वॉज नॉट सरप्राईज. त्याला माहिती होतं विनियर्स काय असतं असं. बट येस, हा आम्हाला असा फंक्शनल चेंज दिसला त्याच्यामध्ये अँड वी वर व्हेरी हॅपी. मगापासून ऍक्च्युअली बोलते स्कॅनिंग वगैरे, तर तुमच्या फील्डमध्ये डिजिटल टेक्नॉलॉजीचा प्रचंड यूज होतो, राईट? हो. कॅड टूल्स, येस, स्कॅनिंग वगैरे वगैरे. काय काय असतं, म्हणजे काय काय कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी यूज केला जातो, तुम्ही करता? राईट फ्रॉम दात जेव्हा आम्ही एक्झामिन करतो तेव्हापासून आम्ही डिजिटलचा वापर करतो. म्हणजे जर समज की तू माझ्या क्लिनिकमध्ये आला आहेस आणि तुला तुझे कंडिशन बघायचे आहेत, बाबा कसे आहेत माझे दात मला बघू देत आरसामध्ये, तर नो, तर आम्ही तेव्हा स्कॅनर एक असतो, इंट्राओरल स्कॅनर असतो.
म्हणजे त्याला कॅमेरा लागलेला असतो. सो आम्ही ते स्कॅन करून तुला स्क्रीनवरती दाखवतो की बघ तुझे दात असे दिसत आहेत आतमध्ये, हा तुझा प्रॉब्लेम आहे. सो हा एक्झामिनेशनचा पट्टा झाला. त्याच्यानंतर ट्रीटमेंट प्लॅनिंगचं जर आलं तर प्लॅन करायच्या अगोदर म्हणजे एक्झिक्युशनच्या अगोदर आम्ही तुला दाखवतो की बघ असं असं ते दिसणार आहे बिफोर आणि आफ्टर. ओके, अच्छा, तुम्ही दाखवू शकता बिफोर आणि आफ्टर? येस, आता इतके सॉफ्टवेअर्स, AI एवढं सगळं छान झालेलं आहे ना टेक्निक, की मजा येते काम करायला पण. आणि पेशंट्सना पण म्हणजे इट्स लाईक काय बोलतात, थोडासा भरोसा मिळतो, ट्रस्ट फॅक्टर. ट्रस्ट फॅक्टर मिळतो. सो त्याच्यामध्ये त्यांना समजतं की हा ओके हे बिफोर आहे आणि असं आफ्टर आहे. अँड देन द गेम स्टार्ट्स. त्याच्यानंतर जेव्हा आम्ही ट्रीटमेंट करायला स्टार्ट करतो तेव्हा आता एखाद्याला कॅप द्यायची असेल, सो ते कॅप बनवण्यापासूनचा जो प्रोसेस सुरू असतो ते सगळं मशीन बेस्ड, कम्प्युटराइज बेस्ड असतं. लेझर आणि काय सगळं यू हॅव टू जस्ट फिट इट इन द कम्प्युटर अँड द मशीन विल डू एव्हरीथिंग. अच्छा, ओके. पूर्ण तुझा नवा कोरा सुंदर दात बनवून देतो ती मशीन. इट इज दॅट वे. मग ती काय म्हणजे ही जी पूर्ण प्रोसेस असते, मग अशी स्पेशली आपण स्माइल डिझायनिंग बद्दल बोलत होतो, त्याचं ड्युरेशन काय असतं आणि अप्रॉक्सिमेट कॉस्टिंग वगैरे कितीनं पडते? स्माइल डिझायनिंग जर तू बघतोयस देन इट्स अ लॉंग टर्म थिंग. म्हणजे असं नाही की 1 वर्ष 2 वर्ष, नो, इट्स अ लॉंग टर्म, लाईफ लॉंग. तू फक्त द ओनली प्रॉब्लेम इज द मेंटेनन्स. यू हॅव टू नो की हे करायला हवं की हे करायला नाही हवं, हाऊ टू मेंटेन इट. अँड इयरली विजिट्स टू डेंटिस्ट. म्हणजे एकदा स्माइल डिझायनिंग सुरू केली तर इयरली येऊन ॲटलीस्ट 6-6 महिन्यांनी येऊन आम्हाला जर सांगितलं, दाखवलं, तर आम्ही पण एकदा चेक करून घेतो. सो ओव्हरऑल जे डेंटिस्ट्रीचे जे स्माइल डिझायनिंग वगैरे तुम्हाला बोलतोयस, इट्स अ लाईफ लॉंग थिंग. द ओनली प्रॉब्लेम पार्ट इज मेंटेनन्स. ओके. यू नीड टू नो हाऊ टू मेंटेन. आणि जरी वर खाली थोडंसं वाटेल लगेच येऊन यू हॅव टू गेट इट. आणि कॉस्ट काय पडते, अप्रॉक्सिमेट कॉस्ट? बघ, ती डिपेंड करत असेल आणि राईट, इट डिपेंड्स. पण अप्रॉक्सिमेटली जर तुला बॉलिवूड स्माइलला जायचं आणि फक्त पुढचे दात तुला स्माइल डिझायनिंग करून हवे आहेत तर इट गोज फ्रॉम 50,000 टू लॅक्स. 1 लाखचं पॅकेज आहे, 2 लाखचं. देर आर डिफरंट पॅकेजेस, बट स्टार्ट्स फ्रॉम 50. आणि मगाशी जसं मी तुला विचारलं की आपल्या इकडे पण जे वसई इज अ रूरल एरिया, काइंड ऑफ यू कॅन से सेमी अर्बन एरिया, आपल्या इथे लोक करतात ऍक्च्युली या सगळ्या गोष्टी? हो, करतात. जे स्माइल कॉन्शियस असतात. सी, वेन इट कम्स टू स्माइल ना, असं वी कॅनॉट जज ऑन की सेमी रुरल आहे, रुरल आहे. म्हणजे सेमी रुरल आणि मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये यू कॅनॉट जज. एखाद्याला स्माइलिंगमध्ये प्रॉब्लेम होतोय तो होतोय. सो जसं इफ ही फील्स फ्रॉम इनसाइड की नाही मला काहीतरी वेगळं करून घ्यायचंय दातांचं, दे कम अँड अप्रोच. आणि वसई विरारमध्ये तसा क्राऊड आहे. ओके. या स्पेशली ब्रायडल्स जे असतात ज्यांचं लग्न वगैरे इट्स ऑन द कॉर्नर अँड दे वॉन्ट टू लुक प्रिटी अँड ब्युटिफुल. सो स्पेशली दातांच्या ट्रीटमेंटसाठी ते येतात. वी हॅव अ ब्रायडल पॅकेज ऑल्सो त्याच्यासाठी. ब्रायडल पॅकेज भरून ठेवलेलं आहे. येस, खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि इट्स वन ऑफ द काय बोलतात पार्ट ऑफ युअर फेस. लोकांना आजकाल दुसरं काही नाही पण चेहरा एकदम सुंदर पाहिजे. अँड टूथ इज वन ऑफ द पार्ट ऑफ इट. सो इट कम्स इन दॅट्स हाऊ डेंटिस्ट्री इज इव्हॉल्विंग. ओके. ही आता मगाशी आपण जेव्हा डिजिटल टेक्नॉलॉजी किंवा टूल्स बद्दल बोलत होतो, यू टॉक्ड अबाउट AI. तर AI ने काय चेंज होतंय किंवा काय ऍडिशन होतंय तुमच्या फील्डमध्ये किंवा तुमच्या कामामध्ये सध्या? AI जर म्हटलं तर खूप जास्त पुढच्या लेवलवरती आमची आमची जी काही प्रोसिजर्स आहेत, इट हॅज हेल्प्ड अस. जे मी तुला आता बोलली डेंटल इम्प्लांट्स ची जी टेक्निक असते. सो डेंटल इम्प्लांट्स एकदा झाल्यानंतर, प्लेस केल्यानंतर आधी आम्हाला ते माप घ्यायला लागायचं. एखादं मटेरियल आम्ही तोंडामध्ये घेतो, एकदा कच्चं माप बनवणं वगैरे. इट वॉज अ व्हेरी लेंदी अँड मेसी प्रोसिजर्स. सो दॅट हॅज कम्प्लिटली रिप्लेस्ड आता डिजिटली आणि AI नी. सो देर इज समथिंग कॉल्ड एज इंट्राओरल स्कॅनर. ओके. सो एकदा तुझं इम्प्लांट बसलं, सगळं झालं आणि तुला जेव्हा दात हवा असतो तेव्हा आम्ही आमचं फक्त स्कॅनर तुझ्या दाताच्या अवतीभोवती फिरवतो
AI will tell me everything. What is the length of the, काय लेंथचं तुला द्यायचंय दात, काय विड्थ असायला पाहिजे, काय शेड असायला पाहिजे. प्रत्येक इंडिव्हिज्युअल मधचा शेड वेगवेगळा असतो. सो आमच्या शेड गाईड मध्ये एक 24 to 30 वेगवेगळे शेड्स असतात. ओके. सो त्याला कोणता शेड जाईल मॅचिंग हे मला AI विल टेल. ओके. म्हणजे आम्ही कम्प्लिटली रिलाय नाही करत AI वरती, बट इट्स जस्ट की इट हेल्प्स अस, असिस्ट करता आम्हाला इन डेंटिस्ट्री, अँड विच इज अ व्हेरी गुड थिंग. मी सिडेशन डेंटिस्ट्री जो प्रकार असतो, येस, दॅट साउंड्स व्हेरी स्कॅरी, अँड स्पेशली लहान मुलांसाठी. या नाही, सी इट्स अगेन अ व्हेरी गुड थिंग सिडेशन. ह्याच्यामध्ये फर्स्ट एक्सप्लेन एक्झॅक्टली त्यामध्ये काय असतं, काय करतात. एंगेज ठेवण्यासाठी करतात, राईट? हा, पेशंट्सना एंगेज ठेवण्यासाठी, किंवा जी लहान मुलं असतात खूप अँशियस असतात, बिलकुल म्हणजे बसायला सुद्धा रेडी नाही राहत, किंवा अडल्ट्समध्ये पण आम्ही करतो हे. सो अडल्ट्समध्ये पण ज्यांना एन्झायटी असते, म्हणजे दात म्हटलं, ट्रीटमेंट म्हटलं की ते नाहीच येऊ शकत. सो इट्स वन ऑफ द थिंग की ते रिलॅक्स करतं. इट कूल्स युअर बॉडी, काम्स युअर बॉडी. सिडेशन गॅस, ज्याला आम्ही लाफिंग गॅस असं म्हणतो. सो ती एक वेगळी पूर्ण मशीन असते. ओके, सो त्या मशीननी वी जस्ट काम युअर बॉडी. वी गिव्ह यू टू इनहेल दॅट गॅस, आणि एकदा इनहेल झाल्यानंतर ऑटोमॅटिकली युअर बॉडी गेट्स रिलॅक्स्ड, काम, अँड यू लेट अस डू आवर ट्रीटमेंट्स, आणि यू आर ऑल्सो इन पीस. आणि मग त्याचा इम्पॅक्ट किंवा इफेक्ट असतो, किती वेळाने तो कमी होतो? सो म्हणजे एकदा ट्रीटमेंट झाल्यानंतर ॲटलिस्ट यू शुड बी अंडर ऑब्झर्वेशन फॉर 1 hour. ओके. त्याच्यासाठी पण वी हॅव अ थिंग, म्हणजे माझं जे क्लिनिक आहे, मी त्याच्यासाठी ते तसंच डिझाईन केलेले आहे. म्हणजे जर एखाद्या पेशंटला ऑब्झर्वेशनची गरज लागते, तर ते कुठे बसतील, त्यांच्यासाठी प्रोव्हिजन करायला लागते. सो मी माझं क्लिनिक, म्हणजे माझं डेंटल जे हॉस्पिटल आहे ते तसं डिझाईन केलं आहे त्या हिशोबाने. आता तू ज्याच्यामध्ये स्पेशलायझेशन केलंस, मॅक्झिलोफेशियल सर्जरी, इट्स व्हेरी इंटरेस्टिंग ब्रांच, राईट? त्याबद्दल तुझे काही एक्सपिरियन्सेस सांग ना, काही असे केसेस किंवा जे तू हँडल केलेस किंवा ऑपरेट केलेस, काही सर्जरी विच हॅड अ लास्टिंग मेमरी. By the way, just to add to that, Apurva, in her short career of 3 to 4 years, she has already operated more than 30 surgeries. So she's quite expert. ती तिच्या फील्डमध्ये बऱ्यापैकी एक्सपर्ट आहे. तर कुठला एखादा एक्सपिरियन्स किंवा असा जो राहिला आहे विच हॅज गिव्हन यू लास्टिंग मेमरी? लास्टिंग मेमरी म्हणजे मला इट वॉज व्हेरी क्लोज टू माय हार्ट, म्हणून मला एक इन्सिडेंट आता जस्ट आठवला आहे. सो आपल्या वसई विरारचीच ही केस आहे. मला हॉस्पिटलमधनं कॉल येतो आणि फोन येतो आणि सांगतो की एक पेशंट आहे, खूप जास्त सिरियस आहे आणि मल्टिपल फेशियल फ्रॅक्चर्स आहे. सो तुम्ही प्लीज येऊन एकदा बघा आणि जे काय कसं ऑपरेट करायचं ते आम्हाला फक्त सांगा. सो आय वॉज लाईक ओके, ठीक आहे. मी गेली हॉस्पिटलमध्ये, आणि ॲज अ मॅक्झिलोफेशियल सर्जन आता आमची जी नजर आहे ती मेलेली आहे. म्हणजे रक्त बघून किंवा असं इमर्जन्सी बघून वी आर नॉट इन पॅनिक मोड. म्हणजे इट्स फाईन, वी हॅव बीन सीइंग दिस थ्रू आवर लाईफ. राईट. सो मी ती जी पेशंट होती ती फिमेल पेशंट होती, 25 वर्षाची होती. मी तिला पाहिलं आणि ॲज अ सर्जन मी तिला फक्त एक्झामिन केलं, तिचा चेहरा बघितला. चेहरा पूर्ण तुटलेला, फुटलेला, नाक तुटलेलं, स्टॅब झालेलं इथे, पूर्ण स्क्रॅचेस आलेले, आणि शी वॉज अनकॉन्शियस. सो मी तिचे जे एक्सरेज आहेत, CT स्कॅन आहे, ते सगळे पाहिले, त्याला एक्झामिन केलं. मग तिचे जे रिलेटिव्स आहेत त्यांना एक्सप्लेन केलं की बाबा अशी अशी सर्जरी करावी लागेल आपल्याला, अँड इट्स अ व्हेरी डीप सर्जरी. सो नंतर मग मी तिची हिस्ट्री ऐकली की नेमकं काय झालं, कशी पडली आहे का काय झालं तिला. सो यू वोंट बिलीव्ह, तिचं पब्लिक असॉल्ट झालेलं आदल्या दिवशी सकाळी. म्हणजे मग ती दुपारचीच वेळ होती, इकडेच वसई विरारमध्ये ती ही गोष्ट झालेली. तिच्या पब्लिक असॉल्ट इतकं बेरेमिनी झालेलं की तिचं फेस तर गेलेलं, बॉडीचे सगळे पार्ट्स मध्ये फ्रॅक्चर्स होते तिचे. येस. सो त्यावेळेस तर मी काही रिॲक्ट नाही करू शकली, बिकॉज ॲज अ डॉक्टर वी जस्ट हॅव टू बी स्टिकिंग टू आवर प्रोफेशन.
बट वेन आय वेंट आउट ऑफ द हॉस्पिटल आणि मी जेव्हा कारमध्ये बसली, यू वॉन्ट बिलीव्ह संकेत, माझ्या डोळ्यात पाणी आलं माहितीये. आय वॉज इन टिअर्स. म्हणजे मे बी दॅट फिमेल इव्होक समथिंग इन मी और समथिंग दॅट वे. बट त्याच्यानंतर मग आय डिसाइडेड की ठीक आहे, मी हिची सर्जरी करते करून. अँड नेक्स्ट डे इमिडिएटली मी तिची सर्जरी केलेली. अँड तिचे फेसमध्ये तिचे टोटल 10 ते 15 फ्रॅक्चर्स होते तिचे. फक्त फेसमध्ये? फक्त फेसमध्ये. तिचे जबड्यांचे 4 तुकडे झालेले. या, अँड तिचं नाक तुटलेलं, डोळे सगळे वर खाली, एक डोळा वरती एक डोळा खाली झालेला. सो आणि मला ही सर्जरी करायला ऍटलिस्ट मला वाटतं एक 7 ते 8 तास गेले. इट्स काइंड ऑफ रिकन्स्ट्रक्शन ऑफ द फेस. रिकन्स्ट्रक्शन ऑफ द फेस केलेलं. सो त्यावेळेस आम्ही सगळे फिमेल्स होतो ऍक्च्युली. माझी जी एनेस्थेटिस्ट होती शी वॉज अ फिमेल डॉक्टर. मी ऑपरेटिंग सर्जन फिमेल होती. तिची केअर घेणारी जी RMOs असते ती फिमेल होती. सो आम्ही सगळे फिमेल्स होतो. खऱ्या अर्थाने नारी शक्ती. येस, खऱ्या अर्थाने. बट इट वॉज व्हेरी टचिंग फॉर मी. वन ऑफ द फ्रेश मेमरी आय हॅव टिल नाव वॉज हर केस. आणि आय हॅव मेट हर आता जस्ट मला वाटतं 1 महिन्यापूर्वी ती मला भेटायला आलेली फॉलोअपसाठी माझ्या क्लिनिकमध्ये. आणि तिला बघून म्हणजे तो जो रिझल्ट आलाय ना तिच्या चेहऱ्यावरती इज अमेझिंग. इज शी फाईन नाउ? शी इज ॲब्सोल्युटली फाईन नाउ. शी इज बीन टेकन केअर वेल बाय द हॉस्पिटल अँड द टीम. ओके. शी इज व्हेरी गुड. काही पेशंट्स लोकांना पण राग पण येत असेल ना, म्हणजे काही लोक ज्या स्वतःच्या सिली मिस्टेक्समुळे त्यांचं काहीतरी होतं, जसं की स्टंट मार होता, बाईक वरून पडला. हो. असे पण केसेस येतात. खूप काही दंगे करून येतात, स्टंट्स करून येतात, किंवा जसं मी बोली घरगुती काहीतरी उपाय करता करता लगेच काहीतरी झालं चेहऱ्यावरती. ते दिवाळीमध्ये फटाके फुटले, चेहऱ्यावरती बर्न्स घेऊन येतात. अशी खूप सारे वेगवेगळे टाइप्स आहेत त्याच्यामध्ये बसतात. While we are speaking about this self-inflicted harm, आपल्या कंट्रीमध्ये स्पेशली आपल्या कंट्रीमध्ये टोबॅको, गुटखा आणि तंबाखू याचं सेवन बऱ्याच सर्रास प्रमाणात आणि खूप जास्त प्रमाणात केलं जातं, राईट? आणि त्यामुळे होणारे ओरल हेल्थ इश्यूज सुद्धा खूप असतात. काय असतात, काय कोणत्या टाईपचे ओरल हेल्थ इश्यूज त्यामुळे होतात? आणि काय असेल म्हणजे एखाद्या व्यक्तीने, स्पेशली इफ समवन लेट्स सपोज आय एम डुईंग दॅट consumption, तर what is the earliest sign I should come and visit you? ओके, या. आपल्या इंडिया आणि स्पेशली महाराष्ट्रामध्ये टबॅको च्युइंगचं प्रमाण खूप जास्त आहे. आणि ते पण रॉ टबॅको च्युइंग काही ठिकाणी केले जातात. इवन दो ते जर केस नसेल अँड यू जस्ट हॅव अ बेसिक स्मोकिंगची जरी हॅबिट असली तुम्हाला, सो दॅट ऑल्सो म्हणजे त्याचे पण इफेक्ट्स खूप दिसतात चेहऱ्यांमध्ये, फेसमध्ये, तोंडाच्या आतमध्ये. सो एखादा इंडिव्हिज्युअल असेल, जर त्याला ऑलरेडी सवय असेल टबॅको च्युइंगची किंवा स्मोकिंगची, सो द व्हेरी फर्स्ट साईन असेल की त्याला अल्सर्स येत आहेत, वारंवार अल्सर्स येत आहेत तोंडामध्ये, लिप्सच्या आजूबाजूला असतील किंवा टंगच्या आजूबाजूला आतमध्ये. सो हे जे अल्सर्स 1 महिन्याहून जास्त जर ते असतील आणि ते जातच नसतील, काही टॅबलेट्स घे, स्टेरॉइड्स घे, मलम लाव, त्याच्याने सुद्धा जर ते जात नसतील, सो दॅट इज द अर्लिएस्ट साईन दॅट यू हॅव टू शो इट टू युअर डेंटिस्ट किंवा ओरल अँड मॅक्सिलोफेशियल सर्जन. ओके. ते जेव्हा तो जो आमच्याकडे येतो हे अल्सर्स घेऊन, सो त्या अल्सर्सला आम्ही एक्झामिन करून आम्ही बायोप्सी इमिडिएटली प्लॅन करतो त्यांना. ओके. सो बायोप्सी म्हणजे काय की तो जो अल्सर आहे त्याच्यामधला एखादा टिश्यू आम्ही घेतो आणि टिश्यू सर्जरीने काढून आम्ही टेस्टिंगला देतो. राईट. सो त्या टेस्टिंगमध्ये आम्हाला समजतं की इज इट नॉर्मल ऑर इज इट ॲबनॉर्मल. सो ॲबनॉर्मल म्हणजे ऑब्व्हियसली कॅन्सरची मॅलिग्नंट आणि बिनाईन वेगवेगळे टाईप्स असतात. सो ते आम्हाला बायोप्सीमध्ये कन्फर्म समजतं. ओके. सो दॅट्स द इनिशियल थिंग की एखादं अल्सर आहे जे नोटिस्ड केलेलं आहे आणि 1 महिन्याहून जास्त जर असेल, देन यू हॅव टू इमिडिएटली मीट युअर डेंटिस्ट अँड शो इट टू देम. राईट. आता तू मग अशी म्हणत होतेस की तुम्ही लोक वेगवेगळे कॅम्प सुद्धा ऑर्गनाईज करता, राईट? तर त्या थ्रू सुद्धा अवेअरनेस स्प्रेड केली जाऊ शकते, राईट? व्हॉट इज द बेस्ट वे फॉर डुईंग दॅट? व्हॉट डू यू थिंक?
आणि तू जे सोशल कॅम्पेन्स वगैरे करतेस त्याबद्दल थोडंसं सांग. सो सोशल कॅम्पेन्स आम्ही म्हणजे का असा विचार आमच्या डोक्यामध्ये आला इज बिकॉज की लोकांना जेव्हा म्हणजे आम्ही ओपीडी करतो तेव्हा आम्हाला समजतं की लोकांना नाही माहिती दातांची काळजी कशी घ्यायची. आणि देर आर सो मेनी मिथ्स आपल्या ह्याच्यामध्ये, इतकी कम्युनिटीमध्ये इतकी मिथ्स आहेत की एखादं आजी कोणतरी असं सांगत राहिली आहे, सो ते रिपीट होतं. राईट. बट एक्झॅक्टली असं आहे की नाही आहे, आपण ह्याच्याबद्दल ना नॉलेज आपण गेन करतो आणि देर इज नो ऍक्सेस टू इट, राईट. तर म्हणून आम्ही डिसाईड म्हणजे एव्हरी मंथ वी ट्राय टू डू समथिंग कॅम्प चे द्वारा. सो आम्ही स्कूलमध्ये व्हिजिट्स करतो, लहान मुलांना आम्ही प्रेझेंटेशन्स दाखवतो, कार्टून्स दाखवतो रिलेटेड टू कसं दात घासायचं, हाऊ टू डू एव्हरीथिंग. सो आम्ही स्कूलमध्ये कॅम्पेन्स करतो, दॅट एरिया गेट्स कव्हर, जिथे लहान मुलांना कळतं की आपल्याला दाताची केअर कशी घ्यायची. देन कम्युनिटी हे, सो कम्युनिटीमध्ये ऍक्सेस कसं मिळतं तर आमच्या इथे म्हणजे जसे आपले विलेजेस आहेत, आजूबाजूला गाव आहे, वसई गाव. सो त्याच्यामध्ये एव्हरी फिमेल कोणतरी एक लीडर असते जी हेड असते त्या ग्रुपची. सो आम्ही त्यांना अप्रोच करतो आणि मग त्यांना एक्सप्लेन करतो की आमचं काय मोटिव्ह आहे. अँड देन मग ते डिसाईड करून मग आम्हाला एखादं डेट देतात. मग आम्ही ते करून प्रत्येक कम्युनिटीमध्ये जाऊन, प्रत्येक विलेजमध्ये जाऊन आम्ही एक कॅम्प करतो असं. ओके. आता डेंटिस्ट्री हळूहळू खूप प्रोग्रेस करते, राईट? त्यामुळे खूप सारे चेंजेस येत आहेत. व्हॉट डू यू थिंक इज गोइंग टू बी द नेक्स्ट बिग थिंग? जर आपण विचार केला की पुढच्या 10 वर्षांमध्ये डेंटिस्ट्रीच्या फील्डमध्ये काय काय चेंजेस अजून येऊ शकतात किंवा अजून काय चाललंय सध्या आता? मला वाटतं सगळ्यात पहिला चेंज असं आहे की जे ब्रिज हा कॉन्सेप्ट जे तो आपण आता जस्ट बोललो तो पूर्ण वॅनिश होणार आहे. ओके. येस. आणि इट इज गोइंग टू गेट रिप्लेस्ड बाय इम्प्लांट्स 100%. म्हणजे हे तर आहेच की ब्रिज जाऊन इम्प्लांट्स रिप्लेस करणार आहे. ओके. दिस इज वन ऑफ द मोस्ट गेम चेंजर मला तरी असं वाटतं डेंटिस्ट्रीमध्ये. बाकी आमच्या फील्डमध्ये तर चालूच असतं, मॅक्झिलोच्या फील्डमध्ये AI बेस्ड सर्जरी आता असं काय काय निघालंय, रोबोटिक सर्जरीज निघाल्या आहेत. येस, ऑफकोर्स इट इज गोइंग टू टेक टाइम, मे बी 10 to 15 years डाऊन द लेन. बट येस, आय थिंक की ओरल अँड मॅक्झिलोफेशियल मध्ये पण जे सर्जरीज आम्ही परफॉर्म करतो मे बी फ्युचरमध्ये एक 10 to 20 years मध्ये रोबोटिक्स मध्ये कन्वर्ट होऊ शकतात. ओह, दॅट्स ग्रेट. येस येस. आणि मग आता तुझा स्वतःचा काय प्लॅन आहे, म्हणजे पुढे जाऊन पुढच्या 5 किंवा 10 वर्षामध्ये स्वतःला काय टार्गेट ठेवलेस तू? टार्गेट म्हणजे काय करायचंय तुला स्वतःच्या क्लिनिक मध्ये, किंवा तुला अजून काही शिकायचंय, काही स्पेशलायझेशन वगैरे? माझ्या हॉस्पिटल बद्दल मी आधी तुला सांगते की वाईट ओपल करून माझं हॉस्पिटल आहे वसईमध्ये. सो जेव्हा आम्ही विचार केला की ओके आपल्याला एक डेंटल क्लिनिक काढायचं आहे, तर आमचं एक थोडंसं वेगळं कॉन्सेप्ट होतं. पहिली गोष्ट तर असं होती की आम्हाला कन्व्हेन्शनल जे रेग्युलर गेल्या 30 ते 40 वर्षापासून डेंटिस्ट्री सुरू आहे, आम्हाला ते नाही करायची होती. ओके. वी वॉन्टेड टू रिप्लेस आवर प्रॅक्टिस विथ डिजिटल एव्हरीथिंग. ओके. सो तू जेव्हा येतोस तेव्हा फ्रॉम द टाइम की तू आम्हाला म्हणजे रिसेप्शन एरियामध्ये तू येऊन तुझं नाव देतो वगैरे, दॅट इज ऑल्सो डन एव्हरीथिंग डिजिटल आमच्याकडे. बुक पेन हा प्रश्नच नाही तिकडे. ओके. त्याच्यानंतर मग एक्झामिनेशन मध्ये जसं मी तुला सांगितलं की डिजिटली आम्ही सगळं स्कॅन करून तुम्हाला दाखवतो कसं काय करायचं, अँड देन वी प्रोसीड विथ द क्लिनिक. सो माझा मोटिव्ह हेच आहे की जेवढं जास्त आपण डिजिटलाइज होऊ इन आवर प्रॅक्टिस, तेवढं जास्त इट इज गोइंग टू वर्क गुड फॉर अस. आणि कामामध्ये पण थोडी एफिशियन्सी राहते, थोडी ॲक्युरेसी राहते. ओके. नो डाऊट कन्व्हेन्शनल जे आधी टेक्निक्स होते दे वर द बेस्ट, but we have got more than the best. Okay, so if you have to give us and our viewers some parting wisdom, what will be that? तुझे काही ॲडवाइस, काही थॉट प्रोसेस? ॲडवाइस आणि थॉट प्रोसेस म्हटलं की मला फक्त ॲडवाइस असं द्यायचं आहे की प्लीज जर सूज असेल चेहऱ्यावरती तर आयडेक्स नका लावू. इतके पेशंट्स येतात
की काय म्हणू तुला. आणि म्हणजे इट्स म्हणजे थिंक की तुझ्या पायाला सूज आली असेल तर मग मी काय बोलते, ठीक आहे आयडेक्स लाव, हे कर. चेहऱ्याला सुद्धा तो कॉन्सेप्ट युज केला जातो विच इज ऍब्सोल्युटली रॉंग. सो प्लीज म्हणजे ते नाहीये. आणि एवढंच म्हणेन की दातांची जर काळजी घ्यायची असेल तर नो डाऊट तुम्ही घेतातच रोज डेली ब्रशिंग करून, बट प्लीज विजिट युअर डेंटिस्ट. प्रत्येक 6-6 महिन्याला यू कम विजिट युअर डेंटिस्ट. ते काहीतरी सांगतील तुम्हाला की ते छोटं मोठं काय काय आहे, तेव्हाच जर करून घेतलं देन दात दुखतोय हे हा प्रश्न येत नाही. प्लस डेंटल केअर शुड बी, त्याला तितकंच महत्व दिलं पाहिजे जसं आपण ओव्हरऑल हेल्थ केअरला जेवढं देतोय तेवढं, विच वी आर नॉट डुईंग राईट नाऊ, जे आपण सध्या करत नाही आहोत. बरोबर, राईट. तू विचार कर ना की म्हणजे तुझ्या बॉडीची जर केअर घ्यायची असेल तर सगळ्यात चांगलं काय आहे की तू हेल्दी खाशील. राईट. तू यू आर गोइंग टू यूज युअर माउथ फॉर दॅट. दॅट इज द एंट्री गेट. त्याच्यासाठी एंट्री गेटच जर चांगली नसेल, ती जर स्वच्छ नसेल, देन हाऊ आर यू गोइंग टू टेक केअर ऑफ युअर होल बॉडी. एक्झॅक्टली. सो अपूर्वा, व्हॉट आर द मिथ्स दॅट यू हॅव हर्ड अबाउट, किंवा जे तुला ऐकण्यात येतात किंवा कोणी पेशंट विचारतं, असे काही मिथ्स असतील ना, काय असतील, काही सांगू शकतेस? पहिला तर मॅक्झिलोफेशियल सर्जन आहे तर अक्कलदाढ काढण्यासाठी पेशंट्स माझ्याकडे येतात. सो जेव्हा अक्कलदाढ काढायची असते तेव्हा हा मोस्ट कॉमन क्वेश्चन मला विचारला जातो की मॅडम माझी अक्कलदाढ तुम्ही काढताय पण त्याच्याने माझी अक्कल तर कमी नाही होणार ना. सो येस, इट इज लिटल हिलेरियस, पण मॅटर ऑफ फॅक्ट आहे की एखाद्या नॉर्मल माणसाला नाही समजत व्हॉट इज दॅट. आय मीन इट इज. सो म्हणजे बेसिक असं आहे की जी तुझी अक्कलदाढ असते त्याला विजडम टूथ म्हणतात. विजडम टूथ का म्हणतात, कारण ती तुझ्या अडल्ट एज मध्ये पूर्ण मॅच्युअर होऊन ग्रो होते असं. आणि जेव्हा तू एक 25 to 30 एज ग्रुप मध्ये असतोस तेव्हा ती अक्कलदाढ येऊन जर ती बरोबर बसली तर बसते, पण जर ती वाकडी असली वगैरे तर खूप सारे प्रॉब्लेम्स होतात, पेन वगैरे व्हायला सुरुवात होते. सो तेव्हा त्या एज ग्रुप इज द बेस्ट एज ग्रुप टू गेट युअर टूथ रिमूव्ड, युअर विजडम टूथ रिमूव्ड. सो सिन्स द वर्ड विजडम त्याच्यामध्ये लिंक्ड आहे, तर इट्स अ व्हेरी कॉमन क्वेश्चन आस्क की विजडम टूथ काढतेत तर माझी विजडम तर नाही जाणार ना. मग तुम्ही काय सांगता त्यांना? इट्स अ पार्ट ऑफ प्रॅक्टिस. आम्हाला एज्युकेट करायला लागतं पेशंटला, आम्हाला फॅक्ट्स बोलावे लागतात की त्याला असं का म्हणतं वगैरे, अँड इट्स नॉट ॲट ऑल रिलेटेड टू इट. असं काही. पण हीच गोष्ट जेव्हा तुम्हाला वारंवार रिपीट करावी लागत असेल तेव्हा कधीतरी असं वाटत असेल ना आतून, अरे नको रे असे प्रश्न नका विचार. नाही, आतून असं थोडं वाटतं, बट इट्स आवर प्रोफेशन परत. सो इट्स फाईन. म्हणजे तुम्हाला 10 वेळा जरी विचारलंच तरी 11वी वेळी आय विल बी एक्सप्लेनिंग इन द सेम वे हाऊ आय वॉज एक्सप्लेनिंग द फर्स्ट. दॅट्स द प्रोफेशन. आणि अजून काय आहे? अजून असं काही नाही का असेल ना? अजून असंच आहे ते जे आयोडेक्स आणि लवंग लावायचं, की माझं दात दुखते तर मी रात्री लवंग ठेवलंय, ठीक होईल, उद्यापर्यंत ठीक होऊन जाईल, लवंग आहे आतमध्ये. सो नो, अगेन नो, की लवंग बाम वगैरे हे सगळ्या गोष्टी नका लावू. जस्ट विजिट युअर डेंटिस्ट. आणि मग अशी डोळ्यांवरती पण काहीतरी इम्पॅक्ट होईल, काय असतं? अगेन म्हणजे कसं आहे की तुझा दात जो आहे तो दात डोळ्यांच्या जवळ असतो, मेंदूच्या थोडं जवळ, म्हणजे जवळ आहे, इट्स वन ऑफ द सेम एरियामध्ये. सो असे प्रश्न विचारले जातात की माझा दात काढतायत मॅडम, पण 100% मला डोळ्यांचा प्रॉब्लेम होणार आहे. किंवा असंही विचारतात की मेंदूमध्ये काय ट्युमर वगैरे तर नाही होणार ना दात काढल्या? डायरेक्ट ट्युमर असे प्रश्न विचारतात. काय असतात थोडे खाली, बट इट्स ओके, विचारले जातात मला अशी क्वेश्चन. आणि आता तू म्हणतोस ना, लाईक मला एक गोष्ट पटकन आठवली, मॅक्झिलोफेशियल सर्जन किंवा जे तुमचं जे फील्ड आहे त्यामध्ये इट्स मेनली लाईक, और ॲटलिस्ट इट वॉज मेल ओरिएंटेड फील्ड. त्यामध्ये पुरुषांची संख्या ही जास्त आहे, असं काय आहे? आणि इज इट चेंजिंग नाउ की काय? असं होतं अगोदर. सो मॅक्झिलोफेशियल सर्जन जर बनायचं असेल तर मेल मुलांनी जर अप्रोच केलं त्याला, देन दॅट इज अ बेटर ऑप्शन. ही अगोदर मेंटॅलिटी होती, बिकॉज डेंटिस्ट्रीमध्ये ही एक अशी फील्ड आहे ज्याला एमर्जन्सी लागतात. म्हणजे एमर्जन्सी कॉल जर रात्री 2 वाजता जरी आलं
तरी यू हॅव टू बी अवेलेबल त्या हॉस्पिटलमध्ये. सो युजली अशी मेंटॅलिटी असते की नाही, जर तू फिमेल एखादी मुलगी आहेस तर तुझे खूप सारे रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. लग्न होतं, तुझं बाळ होतं, प्रेग्नन्सी अँड मॅनेजिंग विल बी व्हेरी डिफिकल्ट जर तू असा चॅलेंजिंग प्रोफेशन्स जर तू चूज करतेस तर. सो असं होतं. म्हणजे 10 years बॅक जर तू मला विचारलंस की मॅक्झिलोफेशियल सर्जनचं काय रेशो आहे मेल फिमेलचं, तर मेलचं रेशो खूप जास्त होतं. ओके. म्हणजे 10 पैकी मे बी एखादी कोणतरी फिमेल असेल, बाकी 9च्या 9 सगळे सर्जन्स असतात. सो आता तो ट्रेंड चेंज होत चाललाय. आता म्हणजे एव्हरीबडी मेल असो किंवा फिमेल असो, दे आर इक्वली इम्पॉर्टंट टू बॅलन्स देअर वर्क लाईफ अँड सोशल लाईफ, सगळं ते बॅलन्स करतात. सो फिमेल रेशोज आता वाढत चाललेत. फॉर दॅट मॅटर मलाही क्वेश्चन विचारला गेला होता की जेव्हा मी चूज केलेलं मॅक्झिलोफेशियल सर्जरी, तेव्हा मला विचारलं गेलेलं की नीट विचार कर, उद्या उठून तुझं जे काय पर्सनल लाईफ चालू होईल, तुझी प्रेग्नन्सी अँड हे एव्हरीथिंग, विल यू बी एबल टू हँडल दॅट? हो. सो दॅट टाइम म्हणजे मला बनायचंच होतं सर्जन, आणि मला म्हणजे आय वॉज व्हेरी रेडी अँड एक्सायटेड फॉर इट. सो मी ते चूज केलं अँड आय एम हॅपीली गोईंग थ्रू ऑल द थिंग्स. म्हणजे मला रात्री 1-2 वाजता जरी कॉल आला तरी मी त्याच टायमाला आय बी रेडी अँड मी लगेच जाऊन पेशंट. पण येतात असे कॉल? येस, येतात. तो माझ्या स्टार्टिंग ऑफ करिअरमध्ये आपल्या वसई विरारमध्ये सगळ्यात पहिला मला रेडियंट हॉस्पिटल जे आपल्या वसई ईस्टला आहे त्यांनी चान्स दिला. सो तिथे ऍक्सिडेंटल केसेस खूप जास्त येतात, ट्रॉमाचे केसेस. सो मला कधीही फोन येतात लेट नाईट्स, मे बी कधी 2 o'clock 5 o'clock, कधी मला जसे फोन येतात त्याच वेळेस मी हजर असते. तुमचा फोन कधी सायलेंटवर नाही ठेवू शकत? कधीच नाही. फोन सायलेंट वरती नसतो कधीच. नाही, पण ती एक विचित्रच अशी ऍडेड रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना. लाईक व्हेन आय थिंक अबाउट डॉक्टर्स, ओके, द सेकंड गॉड ऑन दिस प्लॅनेट, राईट, असं म्हणतात. आणि त्याहून जास्त पीपल हू वर्क ऑन द ट्रॉमा और स्पेशली सर्जन्स, ज्यांच्यावरती म्हणजे जसं की तुम्हाला एकदा कॉल आला एखाद्या इमर्जन्सीसाठी तर तुम्हाला लगेच निघावं लागतं. किती वेळात रेडी होऊन निघणं, काय ती असे टाइमलाईन असते की काय कसं? बिकॉज द थिंग इज तुमच्या अवेलेबिलिटीवरती तुम्ही तिथे किती वेळात पोहोचताय त्यावरती त्या समोरच्या व्यक्तीची मे बी जीवात सुद्धा प्रश्न येऊ शकतो, राईट, मरणा जीवनाचा सुद्धा. तर ते वेगळं ऍडेड प्रेशर असेल, राईट, इव्हन व्हेन यू आर ड्रायव्हिंग फ्रॉम युअर होम टू द हॉस्पिटल. करेक्ट. सो एमर्जन्सी केसेसमध्ये कसं असतं ना संकेत, की इफ समबडी हॅज मेट विथ अन ऍक्सिडेंट, कोणाचा ऍक्सिडेंट झाला असेल तर पहिलेचे 12 तास गोल्डन आवर्स म्हटले जातात. म्हणजे त्या 12 तासामध्ये जर त्याला मॅनेज केलं तर त्याचा आउटकम खूप छान असतं आणि कॅन ऍक्च्युअली गेट सेव्ड. सो आम्ही पण जेव्हा आमचे हॉस्पिटल्स चूज करतात ॲज अ मॅक्झिलोफेशियल किंवा स्पेशली जेव्हा मी चूज करते माझे हॉस्पिटल्स, मी मेक शुअर करते की लगेच मला जसा फोन येतो तसं ॲटलिस्ट विदिन 10 to 15 minutes आय शुड बी देअर. म्हणून माझे बरेचसे जे ऑपरेटिंग हॉस्पिटल्स आहेत दॅट इज इन वसई विरार सेक्टर्स. ओके. म्हणजे मी आता अंधेरीला तर जाऊ नाही शकत रात्री, जर मला 2 वाजता फोन आला तर मी तिकडे ऑपरेट करूच नाही शकत किंवा मी नाही करत तिकडे. या सेक्टरमध्ये मला जसे फोन येतात तसे मी आय मेक शुअर की मी 10 ते 15 मिनिटात आय बिकम रेडी. अँड आता तो एक चॅलेंज नाही राहत, कारण आमची जी ट्रेनिंग झालेली आहे 3 वर्षाची, त्या 3 वर्षाच्या ट्रेनिंगमध्ये आम्ही बरंच काही शिकलोय. म्हणजे रात्रीचे डेथ आम्ही हँडल केले आहेत, रात्रीचे नाईट डेथ्स, नाईट इमर्जन्सी कॉल्स आम्ही हँडल केले आहेत. 12-12 तास उभे राहायचं ओटी मध्ये आम्ही ते शिकलो आहे. सो उभं करतात असं? येस. आमची म्हणजे लगेच एक छोटंसं इंटरेस्टिंग एक सांगते. तर आमची 3 वर्षाच्या कोर्समध्ये आम्हाला एक स्पेशल ट्रेनिंग दिलेली जाते, एक 2 monthsची ट्रेनिंग, ज्याच्यामध्ये आम्ही न्यूरोसर्जनच्या अंडर काम करतो. सो न्यूरोसर्जन म्हणजे बेसिकली तुझं ब्रेनचे जे सर्जरीज करतात ते. सो युजली ब्रेन आणि फेस लिंक्ड असतं. म्हणजे जर तुझा ऍक्सिडेंट झालाय, तुझा ब्रेन जर डॅमेज झालाय तर ऑब्व्हियसली तुझा चेहरा पण डॅमेज होतो. सो ह्या आम्ही कलेक्टिव्हली आम्ही दोघं सर्जन, न्यूरोसर्जन पण ती सर्जरी करतो आणि मॅक्झिलो पण सर्जरी करतो. न्यूरोसर्जन जेव्हा मेंदूचं सर्जन करतो तेव्हा आम्ही फेसचं सर्जरी करतो. पण आम्हाला ट्रेनिंग पण मिळते न्यूरोसर्जन कडून. तर ते 2 months जे असतात वी ऑपरेट लाईक अ न्यूरोसर्जन, जिथे आम्ही मेंदूची सर्जरीज करतो.
सो वन्स यू ओपन ब्रेन ते 2 मिनिटात पटापट करून तर नाहीये. आरामात एक 12 to 16 hours ची सर्जरी असते. 12 to 16 12 to 16 hours ची सर्जरी असते. आणि ती आम्ही म्हणजे आम्ही 8 जण होतो टुगेदर. एव्हरीबडी हॅज गॉन थ्रू दॅट. सो मी पण आय हॅव ऑल्सो गॉन थ्रू दॅट. तर म्हणजे जेव्हा तुम्हाला इतकी अग्रेसिव्ह ट्रेनिंग मिळते ना, दॅट टाइम तुमच्या प्रायव्हेट प्रॅक्टिससाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप छोट्या छोट्या वाटतात आणि इझिली हँडल होतात. खूप. आणि स्पेशली सो यू युअरसेल्फ, तू स्वतः ब्रेन वरती ऑपरेट वगैरे केलेलं आहे त्या ट्रेनिंगच्या पार्ट ड्युरिंग दॅट ट्रेनिंग? डेफिनेटली. खूप स्टेडी वगैरे असावं लागतं ना, स्टेडी हँड्स अँड एव्हरीथिंग. आणि नाजूक. इट इज सो प्रिसाइज आणि इट इज सो ब्रेथ टेकिंग. पहिली गोष्ट तर जेव्हा तू पहिल्यांदा मेंदू बघतोस तेव्हा यू आर लाईक की अरे बापरे काय होतंय. सो ते एन्झायटी अँड एक्साइटमेंट काम करणं अँड देन प्रिसाइजली वर्किंग ऑन ट्रेन. कॅमेरामध्ये बघायचंय, मग त्याला लूप्स असतात ते बघायचे, सगळं हँडल करायचंय, पेशंटचे व्हायटल्स बरोबर आहेत का नाही. एव्हरीथिंग हॅज टू गो सायमल्टेनियसली. तर यू हॅव टू बी ऑन युअर टोज. असं नाही राहू शकत चालू आहे. नो. सो मजा असते. इट्स वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स. दॅट्स ग्रेट. अच्छा. अँड अदर थिंग दॅट आय वॉन्टेड टू आस्क इज, मी बऱ्याच वेळा बघितलं, मी जसं मगाशी बोललो होतो, ऑफिसमध्ये सुद्धा आमचं बरंचसं डिस्कशन बऱ्याचदा झालेलं आहे. डेंटल केअर किंवा डेंटल रिलेटेड जे डिझिजेस किंवा जे पण असतात, आपण ते कधीच इन्शुरन्समध्ये कव्हर्ड का नसतं? हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि हा पण क्वेश्चन मला खूप पेशंट्स माझे विचारतात. सो बघ, हेल्थ इन्शुरन्स आणि डेंटल इन्शुरन्स हे 2 वेगवेगळे ऍस्पेक्ट्स आहेत. वेन यू आर टॉकिंग अबाउट हेल्थ इन्शुरन्स म्हणजे पर्टिक्युलर एज ग्रुपमध्ये तो डिझीज होतो. जसे की आता डायबिटीज घेतलं तर डायबिटीज 40 years च्या एज ग्रुप म्हणजे पोस्ट 40 yearsच्या एज ग्रुपमध्ये जास्त बघितलेला जातो. हार्ट अटॅक्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. बट वेन यू टॉक अबाउट डेंटल, आता डेंटलमध्ये परत आपले जे आपला जो फेज आहे, आपला जो मॅनकाइंडचा जो फेज आहे, 4 डिफरंट ग्रुपमध्ये डिवाइड केलेले असतात. पहिलं तर बालपण आपलं, देन आर एडॉलसन्स, देन कम अडल्ट अँड देन कम्स ओल्ड एज. आता ह्या 4 सेक्टर्समध्ये तुला जो दाताचा प्रॉब्लेम होणार आहे तो पर्टिक्युलरली इट इज नॉट गोइंग टू बी आफ्टर 40 years किंवा पर्टिक्युलरली तुला लहानपणामध्ये दाताचा प्रॉब्लेम होऊ शकतो, नाही होऊ शकत. इट कम्प्लिटली डिपेंड्स ऑन युअर हॅबिट, युअर फॅक्टर्स, हेरिडिटरी, तू केअर कसा घेतोय दाताचा वगैरे. सो पर्टिक्युलर एज ग्रुप नाहीये डेंटल डिझीज साठी. बरोबर आहे. म्हणून देर इज नो स्टँडर्डाइज टर्म की हा या यु नो ह्याच्यामध्ये आपण हे इन्शुरन्स देऊ शकतो असं. दॅट इज वेअर डेंटल इज डिफरंट फ्रॉम हेल्थ इन्शुरन्स. पण हल्ली स्पेशली जर तू इम्प्लांट्स वगैरे करायला गेलीस तर त्याचा खर्च एवढा जास्त असतो. इट गोज इन टू लॅक्स. येस. कुठेतरी काहीतरी प्रोव्हिजन आली पाहिजे, राईट? मे बी इंडस्ट्रीमध्ये सर लाईक कुठल्याही प्रकारचं काहीच नाहीये प्रोव्हिजन सध्या. नाही आहे. माझ्या स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये मी बजाज फायनान्शियल लिंक्ड आहे. सो व्हॉट दे डू इज की दे गिव्ह EMIs टू द पेशंट फ्रॉम देअर साईड. म्हणजे समज 3 lakhचं तुझं बिल झालं असेल, सो ते तुला EMIचं ऑप्शन देतो. मे बी एक 1 year 2 year असं मला वाटतं 5 years पर्यंत आहे. सो यू कॅन सिलेक्ट युअर EMIs अकॉर्डिंगली अँड देन तुम्हाला मिळू शकतं बजाज फायनान्स थ्रू EMI. That's like a loan, right? It's not an insurance. It's not an insurance. It's not an insurance. It's a way of how installment payments मध्ये जसं तुम्ही करतात. Maybe insurance companies can take a cue from this. Yeah, maybe. पण जसे की म्हणजे when you see out of India abroad मध्ये there are dental. Yeah, exactly. हे असं नाही की नाही आहेत. बट त्याचं प्रीमियम पण तेवढंच हाय आहे. इफ यू डू इट इन इंडिया मला वाटतं तुमचं प्रीमियम 1 lakh पेक्षा जास्त जाईल ओनली फॉर डेंट. बापरे. प्लस एवढी डायव्हर्सिटी आहे ना, म्हणजे तुला जर एखादा दात बसवायचा असेल तर पर्टिक्युलरली एकच मटेरियल नाहीये की तुला ज्याच्यामध्ये दात बसवून मिळेल. असे हजारो टाइप्स आहेत. म्हणजे जसे की मेटल आहे, मग मेटलच्या वरती एक सिरामिक करून येतं ते आहे, मग जर्कोनिया आहे. जर्कोनिया इज व्हाईट मेटल, त्याच्यामध्ये मेटल नसतं. मग इमॅक्स आहे. अशी खूप डायव्हर्सिफाईड आहे. ओके. सो अगेन देर इज नो स्टँडर्डाइज थिंग. तू कोणतं चूज करतो इट्स अकॉर्डिंग टू युअर चॉईस. तुला जी चॉईस करायची ते. सो एव्हरीथिंग हॅज अ डिफरंट रेंजेस.
दॅट्स Okay. वेअर इट इज डिफरंट दॅन हेल्थ इन्शुरन्स. ओके अपूर्वा, थँक्यू सो मच फॉर ब्लेसिंग अस विथ युअर प्रेझन्स टुडे. थँक्यू आणि ज्या आपण गप्पा गोष्टी केल्या, तुझा टाइम दिलास त्यासाठी रिअली थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. इट वॉज रिअली नाईस टॉकिंग टू यू. इट वॉज रिअली नाईस टॉकिंग टू यू टू. आणि मला इतकी छान अपॉर्च्युनिटी दिली तुझ्या पॉडकास्ट मध्ये येण्यासाठी. आय एम ब्लेस्ड. नो थँक्यू सो प्रॉब्लेम. मच. ऑल द बेस्ट फॉर ऑल युअर फ्युचर प्लॅन्स. थँक्यू. थँक्यू.